नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंतिम संस्कारासाठी बारामतीतील काटेवाडी ते बारामती असा अखेरचा प्रवास पहाटेपासून सुरू झाला. यावेळी लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आणि दादाच्या अखेरच्या निरोपासाठी उपस्थित राहिले. अजित पवारांच्या पार्थिवाला चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मंत्राग्नी दिला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजितदादा अमर रहे चा घोष करत त्यांना भावनिक निरोप दिला. उपस्थित महिला आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या आक्रोशातून अजितदादांवरील प्रेमाची स्पष्ट साक्ष मिळाली. अजित पवारांच्या कार्यशैलीमुळे सामान्य जनतेमध्ये त्यांचा विशेष आदर होता. महिलांसाठी चालवलेली लाडकी बहीण योजना आणि गुलाबी थीम उपक्रमांनी महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले. निधीची कमतरता कधीही या योजनेसाठी अडथळा ठरली नाही. तसेच दादांनी सभांमध्ये उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून अडचणी दूर करण्याचे आदेश दिले. बारामती विधानसभा क्षेत्र हे महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाचे केंद्र मानले जातं. अजित पवारांचे निधन केवळ पवार कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी एक मोठा आघात ठरला आहे. दादा या लोकप्रिय नावाने ओळखले जाणारे अजित पवार त्यांच्या कठोर परिश्रम, पहाटेपासून कामाला लागण्याच्या सवयी आणि जनसंपर्कामुळे प्रसिद्ध होते. प्रशासनावरील पकड आणि राजकीय पोकळी आपल्या रोखठोक शैलीसाठी आणि प्रशासनावरील जबरदस्त पकडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. एक कार्यक्षम प्रशासक आणि सामान्याचा नेता अशी ओळख असलेले दादा आज अनंतात विलीन झाले आहेत.